SRT पद्धतीचे जनक कृषीरत्न कृषीभूषण चंद्रशेखर दादा बडसावळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर काही शेतकरी आता SRT पद्धतीने शेती त्या ठिकाणी करू लागले आहेत आणि त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य हे आपल्या शेतकरी बांधवांच्या हितासाठी आहेत। आपल्या शेतकरी बांधवांचं जो उत्पादनावर खर्च असतो तो खर्च कमी कसा होईल आणि त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ ही कशी होईल आणि त्याचप्रमाणे आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब आणि आपल्या जमिनीची सुपीकता कशी वाढेल, आपल्या शेतकऱ्यांचं भवितव्य त्या ठिकाणी उज्ज्वल करण्यासाठी ते निघालेले आहेत। तर मित्रांनो, आता आपण हे जे मक्काचं क्षेत्र बघत आहात, तर ह्या मक्काच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी SRT पद्धतीचा वापर या शेतकऱ्यांनी केलेला आहे। तर मित्रांनो, आता या पद्धतीने जर का शेती केली तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचं, बऱ्याचशा आपल्या शेतकरी बांधवांचं त्या ठिकाणी उत्पादनावरचा जो खर्च आहे, आपण वेस्ट जो खर्च करतो तर तो खर्च कितीतरी पटी म्हणजे कमी होणार आहेत आणि खर्च कमी झाल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी उत्पादनात तो वाढीचा हिस्सा बनणार आहेत। तर मित्रांनो, अशा पद्धतीने SRT पद्धतीमध्ये आपण त्या ठिकाणी कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी असे चांगल्या प्रकारची पिकं त्या ठिकाणी घेऊ शकतो। तर मित्रांनो, आता ही जी मक्का तुम्हाला दिसत आहेत, तर या मक्केमध्ये SRT पद्धतीचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे। याच्यामध्ये अगोदर सोयाबीन होती आणि सोयाबीनच्या नंतर आता मक्का घेतली आहेत। तर सोयाबीनमध्ये या शेतकऱ्यांनी बेड काढली होती। बेड काढल्याच्या नंतर त्या ठिकाणी सोयाबीन टोकन यंत्राच्या सहाय्याने पेरली होती आणि सोयाबीन मध्ये कोणत्याच प्रकारची वखर, कोणत्याच प्रकारची खुरपणी वगैरे केली नाही। तणनाशक निघलेले आहेत, ते तणनाशकाचा उपयोग केला आणि आपला मेहनत, आपली जी श्रम आहेत, मानव श्रम, तर ती सेव्ह केली, म्हणजे आपली मेहनत त्या ठिकाणी वाया गेली नाही। तर त्या ठिकाणी असा तणनाशकचा वापर केला। त्याच्यानंतर सोयाबीन सोंगली। सोयाबीन सोंगल्याच्या नंतर ही डायरेक्ट टोकन पद्धतीच्या साहाय्याने, टोकन यंत्राच्या साहाय्याने ही मक्काची लागवड केली। तर मित्रांनो, आपण SRT पद्धतीचा वापर केल्यामुळे आपल्याला म्हणजे आपल्या जमिनीची सेंद्रिय सुपीकता वाढवता जाते। श्रम आहेत, आपली जी मेहनत आहेत, आपला जो श्रम आहेत, तर तो कितीतरी त्या ठिकाणी सेव्ह होत असतो, म्हणजे आपल्याला मेहनत करण्याची जास्त गरज नाही पडत आणि आपला वेळ सुद्धा त्या ठिकाणी कितीतरी टक्के त्या ठिकाणी सेव्ह होत असतो। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण SRT पद्धतीने शेती करू शकतो, शेती केली जाते। फक्त आपण पीक नियोजनाच्या सहाय्याने आणि पीक नियोजनाच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या प्रकारचं SRT पद्धतीमध्ये उत्पादन सुद्धा त्या ठिकाणी निघू शकतं आणि आपला वेळ आणि पैसा आणि मेहनत ही चांगल्याच प्रकारची सेव्ह होती। तर कमी खर्चामध्ये, कमी मेहनतीमध्ये आपल्याला जास्त उत्पादन निघतं आणि कमी वेळामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा फायदा त्या ठिकाणी बघायला भेटतो। तर या पद्धतीमध्ये यांनी मक्कीची लागवड केली आहे। बरेचसे शेतकरी आता गावापर्यंत 1-1, 2-2, अर्धे शेतकरी आहेत, 3-3, 4-4 शेतकरी आहेत, तर ते आता SRT पद्धतीचा वापर त्या ठिकाणी करताना दिसत आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे असं की आपण शेतकऱ्यांना जर का जागरूक नाही केलं, आपण जर का शेतकऱ्याला हुशार नाही केलं की तुम्ही SRT पद्धतीकडे या, SRT पद्धतीमध्ये बराचसा आपला फायदा आहे, आपले बरेचसे पैसे सेव्ह होतात, बरेचसे आपल्याला त्याच्यातून फायदे बघायला भेटतात। तर शेतकरी हा नेहमी वारंवार त्या ठिकाणी खर्च चालला जाईल, त्या ठिकाणी त्यांना नुकसान होईल। आपल्याला कुठेतरी ही क्रांती घडवून आणायची आहे शेती क्षेत्रामध्ये आणि आपण सर्व आपल्या जे प्रमुख मार्गदर्शक आहेत, कृषीभूषण कृषीरत्न चंद्रशेखर दादा बडसावळे, तर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला आता हा विडा उचलायचा आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ होता। तर व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत पाठवा, जेणेकरून शेतकऱ्याला त्या ठिकाणी माहिती आणि जागरूकता मिळेल। तर मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।